हॅलो नमस्कार। आज आपण बनवणार आहोत नागपंचमीनिमित्त गुळाची लापसी, जी की खूप पटकन होणारी आणि खूप परफेक्ट अशी रेसिपी आहे। तर त्यासाठी इथे 1 कप लापसी घेतलेला आहे। तर लापसी बघू शकता असं दिसतं। हा रेडीमेड आपल्याला मार्केटमध्ये इझिली अवेलेबल असतं। तर 1 कप लापसी धुवून घेतलेली आहे। 1 कप लापसी असेल ना तर त्यामध्ये 2 कप आपल्याला पाणी घालायचं आहे आणि थोडंसं तूप घालायचं आहे। तर ह्या लापसीच्या ऐवजी आपण घरातले गहू असतात ना, तर अर्धा वाटी गहू घ्यायचे आणि ते मिक्सरमध्ये दळून घ्यायचे जाडसर, असं जशी लापसी दिसते त्या कन्सिस्टन्सी, आणि ती सुद्धा आपण शिजवून घेऊ शकतो। जर गव्हाची लापसी असेल तर ती 8 शिट्ट्या घ्यायच्यात, पण ही रेडीमेड लापसी आहे ती 4 शिट्ट्या मी घेतलेल्या आहेत। आणि 4 शिट्ट्या झाल्यानंतर आपली लापसी तयार आहे। आता ह्याच कुकरमध्ये आपण पुढची कृती करणार आहोत। तर याला मिक्स करून घेतल्यानंतर मी आता गॅस चालू करणार आहे, कारण की शिट्ट्या झाल्यानंतर मी गॅस बंद केला होता। तर गॅस चालू केल्यानंतर त्याच्यामध्ये गरम दूध, उकळतं दूध आपल्याला घालायचं आहे। 1 कप घातलं आहे। ड्रायफ्रूट्स टाकले आहेत, तुमच्या आवडीचे तुम्ही हवे तेवढे ड्रायफ्रूट्स ॲड करू शकतात आणि याला मिक्स करून घ्यायचं आहे। तर सुरुवातीला दूध जे आहे ना, लापसी खूप शोषत जातं, म्हणजे ॲब्झॉर्ब करत जातं आणि त्यामुळे आपल्याला दुधाची अजून गरज लागणार आहे। तर मी याच्यात अजून अर्धा कप दूध ॲड केलेलं आहे आणि अजून अर्धा कप मी जेव्हा सर्विंगला थंड होते ना त्यासाठी मी ठेवून दिलेलं आहे। म्हणजे टोटल 2 कप दूध लागतं। जितकंही दूध आपण टाकलं तितकं ते ॲब्झॉर्ब करत जातं। त्यासाठी जेव्हा आपण सर्व करतो तर तेव्हा गरम दूध ॲड करून सर्व करू शकतो। त्याच्यामध्ये चवीसाठी इलायची पावडर आणि गूळ ॲड केलेला आहे। 1 कप गूळ घेतलेला आहे 1 कप लापसीसाठी। तर हे जे आहे मीडियम गोड होतं, पण तुम्हाला जास्त गोड हवं असेल तर गूळ तुम्ही 1.5 कपपर्यंत वाढवून घेऊ शकतात। याला फक्त मिक्स करायचं आहे, जास्त वेळ आपल्याला गॅसवर ठेवायचं नाही आहे, कारण की हा मी पावडर गूळ घेतला, पण जर नॉर्मल गूळ असेल तो सुद्धा एकदम बारीक कट करून घ्या आणि जसंच गूळ मेल्ट झाला आपल्याला हे सर्व करून घ्यायचं आहे। गॅस बंद करायचं नाही तर ती लापशी फाटू शकते दूध आणि गुळाचं कॉम्बिनेशनमुळे। तर झालेली आहे रेडी आपली लापसी। आता सर्व करून घेणार आहोत। कशी वाटली ही रेसिपी? तुम्ही नागपंचमीसाठी तुमच्या इथे काय बनवलेत नक्की सांगा कमेंट सेक्शनमध्ये। तर आमची लापसी रेडी झालेली, आता याचाच नैवेद्य आम्ही दाखवणार आहोत। तुम्हा सगळ्यांना नागपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा। आणि त्याला वरून ड्रायफ्रूट्सने गार्निशिंग करून घेतलेलं आहे। बस रेडी झालेली आहे। आता तुम्ही गरम गरम खात असाल तर कन्सिस्टन्सी परफेक्ट आहे। थोडं उशिरा खाणार तर थोडं दूध ॲड करून तुम्ही खाऊ शकतात। आणि हे कशासोबतही नुसतं खाल्लं तरी चालेल, पोळी सोबत सुद्धा खूप छान लागतं। तर कसा वाटला हा व्हिडिओ नक्की सांगा। लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब करायला विसरू नका।